दोघांचं आता दोघांना घे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मागच्या वेळेस मंगलाजींचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या आपल्याला ससून हॉस्पिटलमधून बेवारस बेघर इथे आणलं आहे आणि आता त्यांना जवळजवळ आपल्या संस्थेमध्ये 2 वर्ष होतील. कारण ससून हॉस्पिटलमध्ये त्या होत्या ॲडमिट. त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन कुठे, कारण त्यांचं हक्काचं आणि स्वतःचं घर असं कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे ससून हॉस्पिटलमधील जे सोशल वर्कर आहे त्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधला आणि 2 वर्षापूर्वी आजी आपल्या संस्थेत आल्या आहेत. तर घरचा पत्ता विचारला तर ते बारामती कैकाडी वस्ती असं सांगतायत. घरात जर विचारलं कोण आहे, पुतण्या वगैरे आहे असं सांगतायत. आईवडील नाही आहेत किंवा लग्नच झालं नाही आहे हे सांगतायत. बाकी तशा त्या बिहेवियर त्यांचा अगदी नॉर्मल आहे. पण मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यांचे एक नातेवाईकसुद्धा इथे येऊन भेटून गेले, पण त्यांनी त्यांना एक्सेप्ट नाही केलं. फक्त ते भेटायला आले आणि निघून गेले. मागच्या वेळेस कोण आलं होतं भेटायला मंगलदाजी? बच्चा आलं होतं. नाव काय बच्च्याचं? गोट्या. हां, गोटे. तर त्यांचं जेव्हा मी व्हिडिओ शेअर केला होता तर त्या व्हिडिओ बघून त्यांचा भाचा इथपर्यंत आला होता. त्यांनी पाहिलं आणि तो निघून गेला. त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही येऊन भेटू शकता तर त्यांची जबाबदारी पण घेऊ शकता ना. आम्ही तर अजन्म त्यांना सांभाळणारच आहे. त्या जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही जबाबदारी घेणारच आहे, एक माणुसकी ह्या नात्याने. पण मला एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघून त्यांना भेटू शकता, भाचा असो, पुतण्या असो, कुणी असो, पण ॲटलिस्ट एक माणुसकी म्हणून किंवा तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्याची जबाबदारी घेणं तुमचं काम आहे, हेच मला सांगायचं आहे. आणि जर प्लीज पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार असेल तर फक्त भेटायला नका येऊ, त्यांना घेऊन जा आणि त्यांची पुढची जबाबदारीसुद्धा घ्या. आणि जरी तुम्ही नाही सांभाळलं, एक माणुसकी म्हणून आम्ही सांभाळायला तयारच आहोत. कारण आम्ही एकच व्यक्ती नाही बघत, आम्ही 100 व्यक्ती बेवारस सांभाळत आहोत ह्या संस्थेमध्ये. कारण तुम्ही बघू शकता, पुनर्वसन केंद्र आपल्या संस्थेचंच नाव आहे, शांतीबन पुनर्वसन केंद्र. तर आम्ही आमचं कर्तव्य निभवणारच आहे, कारण त्याचे आशीर्वाद परमेश्वर आम्हाला कुठे ना कुठे देणारच आहेत. पण तुम्हालाही आशीर्वाद पाहिजे असेल ना, तर आजींची एक नातेवाईक म्हणून, एक रक्ताचं नातं म्हणून जबाबदारी नक्की घ्या. घरी जायचं ना? इच्छा आहे ना जायची का नाही? नाही जायचं? का नाही जायचं? का नाही जायचं? घरी कोणीच नाहीये? नाही ना कोणी. मग त्या दिवशी भातचा कसा आला भेटायला? एकदाच आलं, पण आलंच नाही तिथे. मग तुम्ही सांगितलं का नाही मला घेऊन जा म्हणून? म्हणलं होतं घेऊन जाऊ म्हणलं ते. मग काय बोलले? हे मला मी नाही नेत. नाही नेणार? हा. मग कशाला आलास म्हणावं भेटायला, तुला न्यायचं नाही तर? भाच्याचं नाव काय? तर म्हणलं की म्हणलं होतं. नाव काय भाच्याचं? नाव काय? हे गोटे. गोट्या. आडनाव एकबोटे. हा. मंगल एकबोटे असं आजींचं नाव सांगतायत. आणि त्यांचा जो पुतण्या आहे ते पोलीस मध्ये आहेत ना? पोलीस मध्ये ना? बारामती पोलीस स्टेशनला. त्यांचा पुतण्या जो आहे तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि एवढ्या मोठ्या चांगल्या पोस्टवर असून सुद्धा जर तुम्ही एका आजीची जबाबदारी घेत नाही तर एक माणुसकी म्हणून चुकीचं आहे. म्हणजे माणुसकी म्हणून आपली कुठेतरी माणुसकी जिवंत झाली पाहिजे, हे माझं पर्सनली खरंच वैयक्तिक मत आहे. आणि प्लीज या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांचे नातेवाईक असो, एवढ्या चांगल्या पोस्टवरती ते काम करत असतील तर त्यांची जबाबदारी खरंच घ्या. पण आत्ता जर आपण पाहिलं तर आजी स्वतःहून म्हणतात मला घरी नाही जायचं, का तर कुणीच नाही आहे. पण आता आम्ही त्यांच्या घरापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलो नाही आहे, कारण ते बारामतीमध्ये कैकाडी वस्ती एवढाच पत्ता सांगतायत. डिटेल पत्ता त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे घरी कुणीच नाही आहे असंही त्यांचं आहे. पुतण्या आहे, भाचा एवढंच सांगतायत. बाकी घरात कुणीच नाही. मी एकटीच आहे. तुम्ही पुण्यात इकडे कसं काय आलं? ससून हॉस्पिटलला कसं काय आलात? हे आणलं होतं काय, गाडीत बसून आजूबाजूच्या लोकांनी उचल. चक्कर आली होती ना तुम्हाला? त्या पुणे स्टेशन ह्या एरियात चक्कर येऊन पडल्या होत्या, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलून ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर पुढे काय म्हणून त्यांना आपल्या संस्थेमध्ये संपर्क साधल्यानंतर आम्ही एक्सेप्ट केलं आणि त्यांना गेले 2 वर्ष सांभाळत आहोत. तर तुम्हाला काही मदत करायची असेल तर नक्की आमच्या मंगल आजींना मदत करा. आणि जर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे पुतण्या म्हणा, भाचे म्हणा, त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर नक्की त्यांची एक जबाबदारीसुद्धा स्वीकारा, असं मला कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना सांगायची आहे. आणि आज ती व्यक्ती मनोरुग्ण झाली आहे किंवा तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही रोडवर सोडताय, हे चुकीचं आहे. कारण हीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? चुलत्या दोघं नवरा बायको वारले. कोण नवरा बायको वारले? थोरल्याचं मुलाचे.
तुम्हाला एकच मुलगा आणि नवरा कुठे गेला तुमचा? नवरा नाही काही नाही. मग मुलगा कोणाचा? भाच्याचं. भाच्याचा. अच्छा. लग्न नाही झालं? नाही. आई वडील वारले? हा. बहीण भाऊ? नाही. कुणीच नाही? एकटीच आहे मी. एकटीच. हा. इथे आवडतं का राहायला? इथे आवडतं राहायला? आवडते. चांगलं वाटतं. हो. जेवण मिळतं? दुर्गेश देतो? छान छान. 2 वर्ष झाले ना तुम्हाला इथे? हो. आहे की नाही? हो. आहे ना. छान. तर नक्कीच आपल्या आजींचा व्हिडिओ शेअर करा, आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आजींना भेटायला आमच्या शांतीवन पुनर्वसन केंद्र मनोरुग्ण इथे वडगाव बुद्रुक लेन नंबर 5 जाधव नगर हा पत्ता आहे. तर अवश्य भेट द्या. धन्यवाद.